सैफ अली खानवर हल्लेखोराने तब्बल 6 वेळा धारधार शस्त्राने सपासप वार केलेत। पाठीवर, मणक्यावर, मानेवर अशा अनेक ठिकाणी वर्मी ठिकाणी सैफ अली खानवर वार करण्यात आलेले आहेत। मात्र स्पायनल कॉर्डच्या आसपास चाकूने वार करण्यात आले आणि त्यामुळे सैफला लकव्याचाही धोका होता। याबाबत डॉक्टरांनी काय नेमकं सांगितले बघूया, त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। सैफ अली खान लकवा मारण्यापासून वाचला। मणक्याजवळ केला वार गंभीर। सैफला मारला असता लकवा। अभिनेता सैफ अली खानला झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर बॉलिवूड हादरून गेलाय। त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय। सैफ अली खानवर हल्लेखोराने एवढे वर्मी घाव केलेत, ज्यात सैफ लकव्यापासून थोडक्यात बचावलाय। कारण त्याच्या पाठीवरील वार जर 2 mm जरी अजून आत शिरला असता तर सैफची स्पायनल कॉर्ड डॅमेज झाली असती आणि सैफला लकवा मारण्याचाही धोका होता। मात्र यातून सैफ थोडक्यात बचावल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। जहां तक नाइफ पहुंचा है उससे 2 मिलीमीटर और जाने से स्पाइनल कॉर्ड में इंजरी हो सकता था, विच इज वेरी फॉर्चुनेट। इट्स अ वेरी डीप वुंड, बट वो जस्ट स्पाइन कॉर्ड से थोड़ा बच गया, तो उनकी एक अच्छी वो है। और मैंने जैसा आपको बताया, बहुत बोल्डली बिहेव किए हैं। वो खुद इतना इंजुरीज के साथ छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉक इन आए हैं। तर सैफ अली खान आता धोक्याबाहेर आहे। काळजीचं काही कारण नसल्याची ही माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यांची तब्येत एकदम छान आहे। त्यांना आज मी चालवलं तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे। म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहेत। चालले, त्यांना काही पॅरालिसिसचा किंवा काही त्रास नाही आहे आणि ते अगदी नॉर्मल आहेत। पाठीचा मणका आणि मज्जातंतू हे माणसाच्या शरीरातील अतिशय संवेदनशील असे भाग आहेत। ज्याला इजा झाली तर माणसाला लकवा मारण्याचाही धोका आहे आणि हाच धोका सैफ अली खानच्या बाबतीतही होता। मात्र तो त्यातून थोडक्यात बचावला। विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।